जोरदार एकदा स्वतःसाठी जोरदार क्लॅपिंग. आणि जसं एम्ब्रॉयडरीच्या वेळेस आम्ही आलो होतो आणि येता येता आम्ही तेच गोष्ट करत होतो. आता तर खरंच खूप संख्या वाढली असेल आणि या वेळेस तर खूप जबरदस्त प्रमोशन झालं असेल आणि खरंच खूप छान ग्रोथ दिसत आहे ना. तर आज तुम्ही सगळे लोक इथपर्यंत आलात, तुमच्या सगळ्यांसाठी एकदा परत मी अमृता उत्तम चव्हाण जोरदार क्लॅपिंगमध्ये तुमचं स्वागत करतो. माझा परिचय देते आहे. अंबिका उत्तम चव्हाण शेगाव इथून बिलॉंग करते. आज एक नॅशनल टीम कोऑर्डिनेटर प्लस एम्ब्रॉयडरी एक्झिक्युटिव्ह म्हणून माझे मिस्टर काम करतात आणि मी स्टेट टीम कोऑर्डिनेटर प्लस स्टार लेवलला काम करते. आज जर का बघितलं, आज कुठेही बघितलं तर लेडीजचा खूप दबदबा आहे, बरोबर ना. आताच बिहारमध्ये रेकॉर्ड ब्रेक वोटिंग महिलांनी केलं ना आहे ना. तर महिलांनी जर का खरंच मिळालं ना तर काहीही करू शकतात, बरोबर. तर तुमची भुसावळ सिटी जर का बघितली, आज मला खरंच वाटलं होतं आणि मला आश्चर्य पण वाटते की आज आदिवासी एरियामध्ये जर का बघितलं तर मॅम आज आम्ही किंवा कुठलेही लीडर जाऊ तर आज तिथं रेकॉर्ड ब्रेक असते, बसायला पण जागा नसते, बरोबर ना. आणि तुमच्याकडे खरंच सगळे पैशावाले लोक आहेत, बरोबर ना. पैशावाले आहे म्हणूनच कोणी येत नाही आहे ना. बरोबर. पण एक सांगते मित्रांनो, सांगायचा एकच उद्देश आहे की आपली जी कंपनी आहे ही खूप एक वेगळ्या लेवलला पोहोचलेली आहे. आणि आज जर का बघितलं तर या इंडस्ट्रीमध्ये आता बहुतेक लिडरांना माहिती आहे की जे आल्लू डालो सोना निकालो अशा भरपूरशा याच्यामध्ये अटकणारे लोक सुद्धा आज आपल्या कंपनीमध्ये रिटर्न येत आहेत. तर विचार करा, आपण खूप चांगल्या मॅनेजमेंट सोबत आहोत. आणि त्यातच जर का विचार केला मित्रांनो, आज आमच्यासारखी फॅमिली जर का बघितलं तर एकदम सर्वसाधारण घराण्यातली फॅमिली आहे. आज माझे मिस्टर जर का बघितले HDFC बँकेमध्ये जॉब करत होते आणि मी टीचिंग फील्डमध्ये कॉन्व्हेंटला जॉब करत होती. 6 महिने केलं आणि नंतर ते सुनबाई जॉब नाही केला पाहिजे, बरोबर ना, हे असते ना. मग नंतर ते पण जॉब सुटला आणि बस आपलं जे चालू आहे ते चालू आहे. अशा काटकसरीमध्ये आम्ही लाईफ जगत होतो मित्रांनो. पण या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर जेव्हा रिअलमध्ये आज मागे होऊन जर का बघतो तर आज माझा मागचा बॅकग्राऊंड आणि आताचा जर का विचार केला तर खूप डिफरन्स आहे. म्हणजे आपण जर का बघितलं या इंडस्ट्रीमध्ये पैसा तर मिळतोच, पैसा मोठी गोष्ट नाही आहे, पण आज आपल्यासारख्या सर्वसाधारण लेडीजला आज जे डेअरिंग येतं ना माईकवर बोलण्याचं, पर्सनल डेव्हलपमेंट करण्याचं, ते फक्त या इंडस्ट्रीमध्ये आहे, बरोबर ना. तर आज आमच्या लाईफमध्ये हा परिवर्तन ज्यांनी आणलं, ज्यांच्यामुळे आज एक रिस्पेक्टेबल रँक ज्याला म्हटलं जातं नॅशनल टीम कोऑर्डिनेटर, ही प्रत्येकाची ड्रीम रँक आहे. तर असेच नॅशनल टीम कोऑर्डिनेटर ज्यांच्या माध्यमातून आम्ही बनलो मित्रांनो, असे आमच्या सगळ्यांचे, आपल्या सगळ्यांचे ग्रेट महागुरु, ग्रेट गुरु, ITC प्लस प्लॅटिनम एक्झिक्युटिव्ह इन्कमिंग डायमंड 70 लाखाची मर्सिडीज कार ओनर प्रोफेसर निलेशजी जोशी सर आणि जोशी माणसाठी आज जर का बघितलं मित्रांनो, आज आपण खरंच ओळखत नाही, आपण खूप जबरदस्त आणि हिऱ्यासारख्या व्यक्तीच्या टीममध्ये काम करतो. पण म्हणतात ना, घर की मुर्गी दाल बराबर आहे ना, तसंच आपल्या सगळ्यांचं झालेलं आहे, बरोबर ना. आज जर का विचार केला, आज सर परळीला गेलेले आहे आणि तिथे जर का संख्या बघितली तर ओव्हर क्राऊड आहे, बरोबर ना. आज सरांची डिमांड ऑल ओव्हर विदर्भातच नाही तर MP मध्ये, UP मध्ये सुद्धा सरांची डिमांड आहे. आज पुण्यासारख्या, नागपूरसारख्या ठिकाणी पण सरांना बोलवतात, बरोबर ना. आज रिअलमध्ये मित्रांनो आपण त्या व्यक्तीच्या माध्यमातून काम करतोय की जी व्यक्ती ज्याने ठरवलं ना की आज आपल्या घरातलं इन्कम कसं वाढेल 101%, ती व्यक्ती वाढवल्याशिवाय राहत नाही. फक्त आपल्याला आपल्या गुरूंचं जे आपण ऐकतो ते आपल्याला रिअलमध्ये पण त्याला उतरावं लागतं, बरोबर ना. मेहनत पण करावी लागते, सगळ्याच गोष्टी एकदम मिळत नाही. आज जर का बघितलं, आज नॅशनल टीम कोऑर्डिनेटर ही रँक आपल्याला दिसतं, पण या रँक सहजासहजी मिळत नाही, बरोबर ना. आज स्वयंपाक जरी महिलांनी करायचं म्हटलं तर त्या एकदम ताट काढून कोणी देत नाही. स्वयंपाक पण आपल्याला करावा लागतो, नंतर आपल्याला खायला मिळतं, बरोबर ना. तसंच आज आपण खूप चांगल्या व्यक्तीच्या टीममध्ये आहोत, पण आपण जर का बघितलं ना, आज त्या व्यक्तीच्या पाठीमागे जर का उभं राहून खरंच यस आय कॅन डू इट सर, मी पण करू शकते, तुम्ही माझ्या पाठीशी राहा, जर का हा विश्वास आपण सरांना दाखवला ना तर 101% आपण सगळेजण एक चांगला इन्कम ग्रोथ गेल्याशिवाय राहणार नाही, बरोबर ना. आज जर का बघितलं, गेल्या 6 वर्ष आधी आम्ही या बिझनेसमध्ये आलो होतो. या बिझनेसमध्ये आम्हाला कोणी कशासाठी येतं, कोणी पैशासाठी येतं, कोणी मान सन्मानासाठी येतं, कोणी कशासाठी येतं, बरोबर ना. पण आम्ही रिअलमध्ये आमची जी गरजा सुद्धा कंप्लीट नाही होत होत्या, म्हणून आम्ही या कन्सेप्टमध्ये आलो. आणि या कन्सेप्टमध्ये
सरांनी सांगितलं ना तसं करत गेलो. सुरुवातीला होतात चुका, प्रत्येकाकडनं होतात, आमच्याकडनंही झाल्या, पण जेव्हा सरांनी सांगितलं, तुम्हाला जसं सांगितलंच नाही तसं जर का तुम्ही केलं तर तुम्ही सक्सेस व्हाल, अदरवाईज तुम्ही होऊ शकत नाही. त्या दिवशीपासून एकच विचार केला आणि सरांना सांगितलं की सर तुम्ही जे सांगाल ना ते आम्ही करायला रेडी आहे आणि बिलकुल तो आजपासून स्वतःचा दिमाग आम्ही लावणार नाही. त्या दिवशीपासून आजपर्यंत मला तरी आठवत नाही सरांनी जे सांगितलं आणि ते आम्ही केलं नाही, असं कधीच झालं नाही. म्हणून आज या रँक पर्यंत पोहोचलो. आज जर का बघितलं, आज स्वप्न आहे आमचं लवकरात लवकर एका वर्षामध्ये सीटीसी रँक, सीटीसी प्लस गोल्ड ही रँक अचीव करायची. आणि माझा जो आयडी आहे सेकंड आयडी त्याला स्टेट टीम कोऑर्डिनेटर, आणि याच महिन्यामध्ये मॅडम माझा एक थर्ड आयडी आहे डिस्ट्रिक्ट टीम कोऑर्डिनेटर. त्या रँकवर सर मी स्वतःचं लॉयल्टी पण घेतलं. आज जर का बघितलं, आज आम्ही दोघं मिस्टर आणि मिसेस मिळून आज या कन्सेप्टमध्ये येऊन सिनियरचं ऐकून आज आम्ही जर का 3-3 आयडीवर इन्कम घेऊ शकतो तर का तुम्ही नाही घेऊ शकत का? आपण थोडी असं थोडी आहे की लोक घेऊ शकतात तर आपण नाही घेऊ शकत, कारण कोणीच इथं परफेक्ट नाही आहे, बरोबर ना? पण फक्त गरज आहे ती स्वतःतली शक्ती ओळखण्याची. प्रत्येकामध्ये ती पॉवर ईश्वराने दिलेली आहे, बरोबर ना? असेच ईश्वर रूपी आज आपल्या लाईफमध्ये आपले सगळ्यांचे महागुरू आलेले आहे आणि ते आपल्याला सांगतायत. आज प्रोफेसर निलेश जोशी सर झाले, आज चोपडे सर झाले, आज प्रतीक्षा मॅम झाले, हे सगळे आपल्याला सांगत असतात. पण ते किती सांगतील याच्यावर काही आपला जो अचिव्हमेंट आहे त्याच्यावर ठरलेलं नाही आहे. आपली अचिव्हमेंट आहे ठरलेली ती फक्त आपल्यावर, आणि ती आपणच करू शकतो, कोणी सांगते म्हणून नाही करू शकत, बरोबर ना? तर आज जर का बघितलं सर, आज माझ्या टीममध्ये जर का बघितलं सर तर 7,500 लोकांची टीम आहे. आज माझ्या टीममध्ये जर का बघितलं, रिअलमध्ये लगान ग्रुप आहे सर, माझं टीमचं नावच आहे लगान टीम, आणि रिअलमध्ये लगान टीम सगळे वेगवेगळे टाईपचे लोक आहेत. एकीकडे बघितलं पूर्ण ड्रायव्हर व्यक्तिमत्व आहे, एकीकडे पूर्ण आदिवासी क्षेत्र आहे, काही ठिकाणी पूर्ण शेतकरी आहे, आणि काही ठिकाणी जर का बघितलं जॉबवाले. आज जर का बघितलं सर, आज आम्ही त्या ठिकाणी सुद्धा जो काम करतोय ज्या ठिकाणी फक्त जंगलामध्ये एकच घर असेल अशा ठिकाणी सुद्धा जाऊन आम्ही बिझनेस करतोय. आणि हे सुद्धा लोक फील्डवर येऊन पोलीस असतील, डॉक्टर्स असतील, लेक्चरर असतील, यांना प्लॅन देऊन ह्या महिला जॉईनिंग काढत आहेत. आज ह्या महिला चांगल्या लोकांच्या घरी येऊन त्यांना प्लॅन देऊन जॉईनिंग काढत आहे. तर आपल्याला तर काही अडचणच नाही आहे, आपण करू शकतो ना, करू शकतो, बरोबर ना? आज जर का मित्रांनो रिअलमध्ये सांगतो काटकसरीची लाईफ जगत होतो, आज स्वतःची कार मेंटेन करतोय, आणि लवकरच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक मोठी अजून धमाका आमच्या लाईफमध्ये होणार आहे. आम्ही आतापर्यंत भाड्याने राहत होतो, पण आता आम्ही डिसिजन घेतला आहे की आम्हाला अजून 40 लाखाचं स्वतःचं घर घेण्याचं या कन्सेप्ट पॉवर ऑफ आणि हे सगळं काही आमच्याच लाईफमध्ये नाही, या प्रत्येकाच्या लाईफमध्ये होईल. फक्त स्वतःला ओळखायचं आहे, मेहनत घ्यायची आहे, बाहेर निघायचं आहे, आणि जो जो टार्गेट आपल्या ग्रुपमध्ये आपल्या महागुरुजींनी लावलेला आहे ते तुफान आपल्याला उचलायचं आहे ना? कारण की आपल्या ग्रुपला, सगळ्या ग्रुपला माहिती आहे की आपल्याला काय काय टार्गेट दिलेले आहे. ते आपण जर का कंप्लीट केले, टार्गेट शिवाय आपल्या टीममध्ये रँक चेंज पण होणे नाही आहे, इन्कम पण वाढणे नाही आहे, आणि टीम पण बनणे नाही आहे, बरोबर ना? आज जर का बघितलं वेगवेगळ्या ग्रुपमध्ये जर का बघितलं, आज MI मुलांची खूप मोठी धूम चालू आहे, बरोबर ना? आज जर का बघितलं पूर्ण एंटायर निलेश जोशी सरांच्या टीमच्या खाली माझ्या टीममधून एक सुपरवायझर लेडीज, ऑलरेडी बिझी शेड्यूल मधली लेडीज, जी ऑलरेडी अंगणवाडीमध्ये सुपरवायझर आहेत, ज्यांना 1 मिनिटही वेळ मिळत नाही, आज ती लेडीज MI योद्धा या गेल्या महिन्यामध्ये निघाली आहे. आज त्यांचा फोटो आलाय, बरोबर ना? राठोड मॅडम यांच्यासाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करा. आज एक बिझनेस वुमन जर का हे सगळं काही करू शकते, आज जॉबवाल्या लेडीज जर का ह्या करू शकतात, तर आपण सर्वसाधारण लेडीज पण करू शकतो. फक्त आपल्याला स्वतःला ओळखण्याची गरज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर का बघितलं तर आज रोजी तुम्ही, तुमच्याकडं किती गोष्टी आहेत याला कोणी विचारत नाही, तुम्ही किती मेहनत केली हे कोणी विचारत नाही, तुम्ही कुठल्या परिस्थितीतून हा कन्सेप्ट सुरू केला काही घेणं देणं नाही, पण तुमची अचिव्हमेंट ही कशी आहे यालाच तुम्हाला ॲप्रिशिएट करतात, यालाच महत्त्व आहे, बरोबर ना? तर आपण थोडी काही वेगळे आहे, जर का ते लोक करू शकतात आणि आपण नाही करू शकत. फक्त त्या रेसमध्ये आपल्याला टिकून राहायचं आहे, त्या रेसमधून आपल्याला थकायचं नाही आहे, हरायचं नाही आहे. त्रास होईल का? 100% होईल. इथं बसलेल्या प्रत्येक लेडीजला मला सांगायचं आहे की आपण विचार करतो माझ्या मुलांचा पेपर चालू आहे, माझ्या मुलांना स्कूलमधून हे ऑर्डर दिलेली आहे सरांनी, गुरुजींनी हे
करायचं आहे कंप्लीट करायचं आहे, मी गेलो तर ते करणार नाही. माझी मुलगी मोठी आहे, ती काय एकटी राहू शकत नाही. पण आज तुम्हाला लेडीजांना मला सांगायचं आहे की आज माझे मिस्टर जेव्हा रिजनल टीम कोऑर्डिनेटर झाले तेव्हा मला माझ्या आयुष्यात लक्ष्मी म्हणजे माझ्या मुलीचा जन्म झाला. आणि त्याच्यानंतर माझी मुलगी जोपर्यंत माझ्या पोटामध्ये होती 9-8 महिने मी फील्डवर्क केलं, कंटिन्यू फील्डवर्क केलं. आणि माझी मुलगी झाल्यानंतर ती 7 महिन्याची जशी झाली तेव्हा मी अजून परत फील्डवर निघाली. मी अशी तर जातच होती 2-3 महिन्याची असताना तिला घेऊन, पण नंतर 7 महिन्याची जेव्हा झाली तेव्हा फुल मी फील्डवर निघाली. आणि फील्डवर निघाल्यानंतर काय परिणाम झाला, माझ्या मुलीला माझी सासूबाई सांभाळायची आणि मी फील्डवर्क करायची. आपण म्हणतो ना मुलांकडे आपलं दुर्लक्ष होतं, मुलांकडे लक्ष देण्यात नाही, हे दिवस त्यांच्या आयुष्यात पुन्हा येणे नाही आपण म्हणतो ना. पण याच्या माध्यमातून जे लोक म्हणतात ना मुलं आई वडील नसते तर मुलं घडत नाही, माझा मुलगा प्रत्येक कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट येतो. माझी दीदी जी लहान आहे आता तिला नर्सरीला टाकलाय, नर्सरीला जाते येते, फक्त मला एवढंच विचारते मम्मी तू आज घरी आहे का, मम्मी तू आज संध्याकाळी येणार का, एवढं विचारते. मी म्हणते नाही बेटा मला मीटिंगला, एवढीशी तोत्र्या भाषेत बोलते, मीटिंग आहे, ठीक आहे मम्मी मग आपण उद्या भेटू. ती एवढीशी सुद्धा मला सांगते. माझा मुलगा सुद्धा, एवढे मुलं रिस्पॉन्सिबल बनतात हे या कन्सेप्ट मध्ये आल्यावर लक्षात आलं. आणि आज जर का बघितलं ज्या लेक्चरर आहे महिला, ज्या पोलीस मध्ये आहे, ज्या आज आर्मी ऑफिसर आहे, त्या महिला पण त्यांच्या मुलांना सोडून राहतात आणि त्यांची सुद्धा मुलं IPS आहे ना बनतात ना, त्यांची सुद्धा मुलं बनतात. का बरं, त्या पण तर बिझी शेड्यूल मध्ये राहतात, त्यांची मुलं का बिघडत नाही, काहीच नाही. हे सगळं आपल्या मनाच्या जे आहे ना, मनातल्या कल्पना आहे. आपण ज्या वातावरणामध्ये मुलांना घडवतो त्या वातावरणामध्ये मुलं घडतात. आज जर का बघितलं, आज माझ्या मुलाचं ड्रीम खूप मोठे आहे. या कन्सेप्ट मध्ये आल्यानंतर मला लक्षात आलं की आपल्या घरामध्ये जो वातावरण असतो, आमच्या घरामध्ये कधीच भांडणं साखर चहा पावडर याच्यावरून होत नाही. आमच्या घरामध्ये भांडणं आहे बिझनेस करून कमी गेला, तुमचा करून कमी गेला, तुझी काय लॉयल्टी नाही झाली, ह्या गोष्टीवर ना आमच्या घरात भांडणं होतं. बरोबर ना, शेजारचे पण सांगतात हे तर भांडणं वेगळेच भांडणं आहे. बरोबर ना, टीम सोबत पण हे भांडणं होतात. बरोबर ना. आणि मुलं सुद्धा ते ऐकतात. तर त्या रेडिएशन मध्ये असल्यानंतर मुलं सुद्धा पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात होतं. बरोबर ना. आज माझ्या मुलाचं पण मला सांगते मम्मी मम्माचं पप्पाचं NTC ला किती बाकी आहे, आमच्यापेक्षा त्याला गडबड होती. जसं NTC झालं आता मला लगेच सांगते, रोज सांगते जायच्या पहिले मम्मी आज तू फील्डवर चालली ना, बेस्ट ऑफ लक, लवकर CTC. म्हणजे आज मुलं सुद्धा आज आपल्याला सांगतात कुठली CTC झाल्यानंतर कुठली कार आपल्याला परचेस करायची, काय घ्यायचं, विचार कसे मोठे, हे सुद्धा आपल्या मुलांचं घडतं. कोण सांगते मुलं बिघडतात आहे ना. आपण आपले विचार आहे, आज लहान आहे तर आपण बाहेर जाऊन करू शकतो. बरोबर ना. आज मुलं लहान आहे तर आपण बाहेर जाऊन त्यांच्यासाठीच काम करू शकतो. पण मोठे झाल्यानंतर जेव्हा मुलाला हायटेक एज्युकेशन घ्यायचं असतं ना, त्यावेळेस जेव्हा 20 लाख 30 लाखासाठी रिअल मध्ये सांगतो, इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती जेव्हा 20 लाख 30 लाखासाठी खाली मान त्याला घालावी लागेल ना, तेव्हा स्वतःपेक्षा तो वाईट दुसरा कोणालाच समजणार नाही. बरोबर ना. आणि ती वेळ आपल्या कोणालाच इथं येऊ द्यायची नाहीये. आज कंपनी द्यायला आपल्याला तयार आहे. आज फक्त आपल्याला सगळ्यांना ते घेण्याची तयारी ठेवायची आहे. आज जर का बघितलं, आज आम्ही आमच्याकडे 3-4 एकर शेतीशिवाय दुसरं आमच्या जॉब शिवाय काहीच नव्हतं. आज आमच्यासारखी जर का व्यक्ती इथं येऊन घडू शकते. आणि रिअल मध्ये सांगतो मित्रांनो, मार्केटमध्ये तुम्ही STC झाले का, लीडरला काही घेणं देणं नाहीये. तुम्ही तुमची टीम आणि तुम्ही सांभाळा. पण नशिबाने आपण त्या व्यक्तीच्या टीम मध्ये आहे की आज रोजी सुद्धा तुमच्या फॅमिली पर्यंतची विचारपूस पण आपले सर करतात ना. आज तुम्हाला लॉयल्टी का नाही गेला, इन्कम का बरं कमी गेला, एवढे सुद्धा विचारणारे लोक आहे. आज जर का बघितलं डायनामिक इव्होल्युशन मधला प्रोफेसर माणिक जाधव सरांचा जर का ग्रुप बघितला तर आज एज्युकेशनच्या सिस्टम मध्ये सगळ्यात म्हणतात ना, मुर्दे में भी जान फूक देने की ताकत उनमें है. बरोबर आहे ना. आज त्या लोकांसारख्या टीम मध्ये आपण काम करतो. पण आज जर का दुसरे लोक येऊन याच्यामध्ये अचीवमेंट करू शकतात तर आपण पण करू शकतो. आज तुमच्या एरियामध्ये पूर्ण शेतीचं काय वातावरण आहे, असं वातावरण आपल्या विदर्भात कुठं दिसत बी नाही. बरोबर ना. केळी ऊसाची शेती आहे, प्रत्येकाला गरज आहे. प्रत्येकाला आज एज्युकेटेड झालेल्या लोकांना पण इन्कमची एक्स्ट्रा सोर्सची गरज आहे ना. फक्त आपल्याला एकच करायचं, लोकांना गरज आहे, लोक रेडी आहे. फक्त आपल्याला त्या लोकांपर्यंत जाऊन पोहोचायचं आहे, त्यांना भेटायचं आहे, त्यांना सांगायचं आहे, त्यांना समजून सांगायचं आहे. त्रास होईल का, होईल. 3-3 दिवस मी पण माझ्या मुलीपासून दूर राहिलेली आहे, राहते.
आणि नंतर मला पण वाटते की मी आज राहू देऊ, सगळ्यांनी जाऊ, तिला भेटू, पण कुठेतरी मग विचार करते की मी तर माझ्या मुलीसाठी जाते, पण माझ्या या लेडीजांचं काय की जे माझ्या भरोशावर आलेलं आहे, बरोबर ना, त्यांचा विचार करून ती गोष्ट मला खूप छोटी वाटते आणि मी परत कामाला लागते. तसंच ज्या दिवशी आपल्या सगळ्यांना वाटेल ना, तुम्हाला सगळ्यांना वाटेल ना, त्या दिवशी रिअल मध्ये वारके सर इथं प्रत्येक तुमच्या लेडीजांचं, प्रत्येक व्यक्तीचं इन्कम सेट झाल्याशिवाय राहणार नाही, बरोबर ना. तर आज तुम्हाला सगळ्यांना एक गरज आहे स्वतःला ओळखण्याची. जास्त काही तर बोलणारच नाही, कारण भुसावळचे लोक हुशार आहे असं मी ऐकलेलं आहे. तुम्ही सगळे हुशार आहात प्रत्येक गोष्टीमध्ये आहे ना. आणि सगळ्यात महत्वाचं, आम्हाला नेहमी सरांशी आम्ही चिडचिड करते, मी तर करते सर, उठले की 8 दिवस झाले भुसावळ काउन्सिलिंग, भुसावळ ग्रुप मीटिंग, भुसावळ सगळं काही देतात आम्हाला. आम्ही असं म्हणतो आहे ना, असं म्हणतो, तरी इतकं सगळं काही आम्हाला न दिल्यावर कधी कधी असं वाटते. सर म्हणतात खरंच मॅम, जास्त पाणी दिलं की झाड सडतं, बरोबर ना. आणि तुम्हाला मी देत नाही तर तुमचे लोक बरोबर करतात, आणि जिथे मी देतो ते कमी करतात, बरोबर ना. तर आपल्याला तसं नाही करायचं आहे. आज आपल्याला सर वेळ देतात ना, आज त्यांचा एक एक मिनिट आपल्यासाठी खूप मूल्यवान आहे, कारण जोपर्यंत ते डायमंडशिपची लेबल लागत नाही ना, तोपर्यंत आपण बेनिफिट उचलू शकतो आहे ना. नंतर रूट लेवलला सर येऊ शकत नाही, बरोबर ना. आणि तो स्वप्न लवकरात लवकर आपल्या सगळ्यांना मिळून सरांचं कंप्लीट करायचं आहे. ते कुठल्या एका लीडरमुळं, एका लेडीजमुळं किंवा एका जेंट्समुळं होणार नाही आहे. हे पूर्ण टीमचं कॉन्ट्रीब्युशन फार आवश्यक आहे. तर काय तुम्ही सगळे लोक रेडी आहे? रेडी आहे? एकच सांगेन, उडत्या पक्षांना परतीची तमा नसावी, नजरेत रोज नवीन एक दिशा असावी. घरट्याचे काय आहे बांधता येईल केव्हाही, घरट्याचे काय आहे बांधता येईल केव्हाही, फक्त क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची